नमस्कार भक्त हो. आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देणारा नाही तर तुमचं आयुष्य हलकं करणारा आहे. कारण आज आपण बोलणार आहोत त्या पवित्र दिवसाबद्दल ज्या दिवशी केलं गेलेलं एक माघ स्नान 7 जन्मांची पापं धुवून टाकतं आणि त्या दिवशी दिलेला एक दीप पितरांच्या अंधारलेल्या मार्गालाही उजळवतो. भक्त हो, आज आपण जाणून घेणार आहोत माघ स्नान समाप्ती आणि माघ पौर्णिमा 1 फेब्रुवारी 2026 या दिवशी काय करावे, काय टाळावे, का करावे आणि शेवटी राजा दिलीपची दिव्य कथा जी ऐकल्यावर डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. माघ महिना म्हणजे नेमकं काय? हिंदू पंचांगानुसार पौष अमावस्येनंतर सुरू होणारा आणि माघ पौर्णिमेपर्यंत चालणारा काळ म्हणजे माघ महिना. पद्मपुराणात स्पष्ट सांगितलं आहे, माघ मासे गंगा स्नानम सर्व पाप प्रणाशनम. अर्थात माघ महिन्यात केलेलं स्नान ते गंगेत असो, नदीत असो, तलावात, विहिरीत किंवा अगदी घरच्या पाण्यात असो, ते देवतुल्य पुण्य देणारं असतं. माघ स्नानाचे आध्यात्मिक रहस्य. भक्त हो, सामान्य आंघोळ आणि माघ स्नान यात फरक आहे. माघ स्नान म्हणजे केवळ शरीर स्वच्छ करणं नाही, तर अहंकार धुणं, कर्मशुद्धी, मनःशांती आणि देवाशी जोडणं. म्हणूनच शास्त्र सांगतं, माघ स्नान करताना भाव फार महत्त्वाचा आहे. माघ स्नान समाप्ती म्हणजे नेमकं काय? जे भक्त पूर्ण माघ महिनाभर नियमाने स्नान करतात, जप, दान, संयम पाळतात, ते माघ पौर्णिमेच्या दिवशी शेवटचं स्नान करतात. ह्यालाच म्हणतात माघ स्नान समाप्ती. हा दिवस म्हणजे संकल्प पूर्ण होण्याचा दिवस, पुण्याचा परमोच्च बिंदू, देव आणि भक्त याच्यातील सेतू. माघ पौर्णिमा 2026 तारीख व वार. रविवार 1 फेब्रुवारी 2026 रविवार, सूर्यदेवांचा वार. पौर्णिमा पूर्णत्वाची तिथी. हा योग फार दुर्मिळ मानला जातो. पुण्यकाळ व स्नानाची योग्य वेळ ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:45 ते 6:45. स्थानानुसार थोडा फरक. जर हे शक्य नसेल तर सूर्योदयापूर्वी ते दुपारी 12पर्यंत स्नान स्वीकार्य. स्नान करताना संकल्प कसा करावा? मनात किंवा मोठ्याने म्हणा, आज माघ पौर्णिमेच्या पवित्र दिवशी मी अमुक अमुक हेतूने हे माघ स्नान करत आहे. माझ्या जाणत्या अजाणत्या पापांचा क्षय होवो, माझ्या पितरांना शांती लाभो आणि श्रीहरीची कृपा माझ्यावर राहो. भक्त हो, आता आपण जाणून घेणार आहोत दान, दीपदान आणि पितृतर्पणाचं अद्भुत रहस्य. पण त्याआधी एका अशा राजाची कथा ज्याच्या भक्तीमुळे आजही माघ स्नानाचं महात्म्य सांगितलं जातं. दान, दीपदान, पितृतर्पण आणि माघ पौर्णिमेचे प्रभावी उपाय. माघ पौर्णिमेचे दान काय आणि का? स्कंद पुराणानुसार माघ पौर्णिमेला केलेलं दान सहस्त्रपटीने फल देतं. दानासाठी श्रेष्ठ वस्तू तीळ, गूळ, तांदूळ, उबदार वस्त्र, अन्न, दीप. दीपदानाचा दिव्य महिमा. दीपदानं गृहे यस्य लक्ष्मी तत्र स्थिरा भवेत. संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुळशीजवळ किंवा देवासमोर किमान 11 मिनिटे.
घरातील नकारात्मकता नष्ट होते. पितृतर्पण व पितृदोष निवारण. जर घरात आजारपण, अडथळे, पैसा टिकत नसेल तर माघ पौर्णिमेला तीळ, पाणी, दक्षिण दिशेला तर्पण अनेक भक्त सांगतात. यामुळे वर्षानुवर्षांची अडचण सुटली. जप व ध्यान. माघ पौर्णिमेला रामनाम, विठ्ठलनाम, ओम नमो नारायणाय फक्त 10 मिनिटे जप मन शांत करतो. पण भक्त हो, या सर्व साधनेमागे एक कथा आहे. राजा दिलीपची कथा, जी ऐकली की माणूस अंतर्मुख होतो. खूप पूर्वीची गोष्ट. अयोध्येचा एक धर्मपरायण राजा दिलीप. राज्य समृद्ध होतं, पण राजाला एक दुःख होतं, संतती नव्हती. ऋषी वशिष्ठांनी सांगितलं, राजा, तुझ्या पूर्वजांकडून कामधेनू गायीचा अपमान झाला आहे. प्रायश्चित्त म्हणून तिची सेवा कर. राजा राणी रोज गायीच्या मागे चालत जंगलात आणि निस्वार्थ सेवा करत. एके दिवशी सिंह गायीवर झडप घालतो. राजा दिलीप पुढे होतो. गायीऐवजी मला खा, हीच खरी भक्ती. गाय प्रकट होते, राजा, तुझं अहंकार शून्य झाला आहे. माघ स्नानाने तुझे कर्मबंधन तुटेल. राजा माघ पौर्णिमेला नदीत स्नान करतो. या पुण्यामुळेच राजा दिलीपाला पुत्रप्राप्ती झाली, राजा रघु. आणि म्हणूनच आजही माघ स्नानाचं महात्म्य सांगितलं जातं. भक्त हो, देव कृतीत आहे, भावात आहे. माघ पौर्णिमेचा हा दिवस तुमच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येऊ. भक्त हो, आज आपण ऐकलेली ही कथा फक्त राजा दिलीपाची नाही. ही कथा आहे त्यागाची, नम्रतेची आणि भावशुद्ध भक्तीची. देव केवळ मोठ्या यज्ञांनी प्रसन्न होत नाही, तर तो त्या मनाने प्रसन्न होतो जो मीपणा सोडून त्याच्या चरणी नतमस्तक होतो. माघ पौर्णिमेचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील अडथळे धुवून टाको. तुमच्या घरात शांतता, आरोग्य आणि समाधान नांदो. हीच श्रीहरी चरणी प्रार्थना. जय विठ्ठल, जय श्रीहरी.